त्याचबरोबर प्रत्येक खेळाडूला ज्यांच्या आवाजानं भरपूर मोटिवेशन मिळतं, बदलापूरचे मुलुक मैदानी तोफ मान्यवर महेश धुळे सर, आपलं मनापासून आभार. मैदानावरती जाऊया, सामना सुरू होतोय, द्वितीय फेरीची मॅच. चला थोडं स्पीडअप करा आता. आता आपण वेळेची काळजी घ्या. अजून इथून आपल्याला 3 मॅच कव्हर करायचे आहेत, याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. बरोबर 4:10 पहिला बॉल पडेल. 3 षटकांची मॅच आहे, सूचना लक्षात घ्या. बरोबर 4:10 पहिला बॉल पडेल. पहिली 2 षटकं 10 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. सामटोली आणि जांभिवली या 2 संघांच्या दरम्यान सामना सुरू. गेम ऑन. पहिला चेंडू चेक केला जाईल, दिशाहीन, थोडासा बाहेर, वाईट बॉलचा इशारा. मान्यवर अशोकदादा खाडे यांचं या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. आपणास विनंती आहे, आपण या मंचावरती. पहिल्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल आपण पाहताय, अवांतर फेकलाय, सिंगल एका धावेच्या मदतीनं धावफलकाचा श्रीगणेशा झालाय. इथे सुद्धा पाहिलं जाईल, चेक करतायत, दिशा चुकीची, आणि इथे अजून एक वाईट बॉल. अवांतरची एक अजून धाव येते, स्कोरबोर्ड पुढे सरकेल 2 वरती. बिनबाद 2, मोफतच्या 2 धावा आल्या, फुकट ते पौष्टिक 2 धावा धावफलकावरती इथे पाहायला मिळत आहेत. कुठल्याही प्रकारची मेहनत अजून करायला लागली नाही फलंदाजांना. इथे मिस टायमिंग, चेंडू हवे, झेलसाठी प्रयत्न केला जाईल. 2-2 फिल्डर तिथे आलेत. चेंडूला टप्प्यावरती पकडलं, फेकलं, आणि तत्पूर्वी या 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावा इथे धावफलकावरती ऍड केल्या जातील. स्कोरबोर्ड 4 वरती. पहिल्या षटकात आपण आहोत. 3 षटकांची मॅच, 18 चेंडूंचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. सलामीची जोडी, या अगोदरच्या मॅचचा हिरो तेजस कांबरी आणि दिनेश, ही जोडी मैदानावरती सुरुवात करतायत. सलामीची जोडी, गोलंदाज सोनू, षटक क्रमांक पहिलं. इथे अतिशय वेगवान चेंडू, मात्र हलक्या हातानं टच केलं फक्त. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे तंत्र वापरलंय. गलीमधनं चेंडू निघालाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चौकार येतोय. या 4 धावांच्या मदतीनं स्कोरबोर्ड इथून पुढे सरकलं वेगानं. तेजस कांबरी आज मात्र इनफॉर्म, तुफान खेळतोय. इथे सुद्धा फटका दमदार, ब्लॅक स्क्रीनला टोलावलाय. दर्जेदार प्रहार, सिक्सर. पहिल्या षटकात चांगल्या धावा इथे जमवल्यात. जबरदस्त बॅटिंग केली आहे. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असताना सलामीची जोडी. तेजस कांबरी खेळतोय. इथे पहा, बॅटची एज लागलीये आणि शेवट गोड केलाय गोलंदाज सोनून. विकेट मिळाली आहे मोठी. तेजस बाद.
खेळ संपलाय. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या एकंदरीत टोटल 16 धाबा 16. पहिल्या षटकात 16 आल्या. उर्वरित अजून 2 षटकांचा खेळ शिल्लक. पहिल्या षटकावरती मोठं आक्रमक हल्ला तेजस्त केला. त्यानं चांगला कॅमिओ मैदानात पेश केला. तो जरूर बाद झालाय. मात्र धावफलकाला इथून चांगलं सजवलंय. पहिल्या षटकात 16 आल्या. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक 2 साठी गोलंदाजी मार्कवरनं आकाश टू दिनेश असा हा सामना. आडव्या बॅटनं टोलावलाय. परफेक्ट मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. हवाई हल्ला, एअर स्ट्राईक, षटकार. षटकार आलाय. दिनेशनं मात्र इथून इरादा पक्का दिलाय धक्का. षटकार आलाय. 22. इथे मागचा दरवाजा उघडा. तिथून यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. फलंदाज दिनेश षटकार ठोकल्यानंतर त्याला मैदान सोडावं लागेल. क्लीन बोल्ड. षटकारानंतर लगेच उत्तर दिलं आकाशनं. या अगोदरच्या मॅचचा हिरो राहिलाय आकाश. या मॅच मध्ये सुद्धा संघाला कमबॅकची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तब्बल 16 धावा आल्या. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला आकाश विरोधात. तिथून त्यानं मात्र एक कमबॅक केलं. छोटंसं कमबॅक. विकेट मिळवली. इथे हा डॉट. इथे हा चेंडू चांगला पाहायला मिळतोय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव येतोय. चांगल्या पद्धतीने इथे चेंडूचा टप्पा, अचूक टप्प्यावरती भेदक मारा. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. चांगली गोलंदाजी आकाशच्या माध्यमातून. आकाश अर्थातच स्काय अष्टपैलू खेळाडू. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा चांगला चेंडू. यॉर्कर लेंथ मारा. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूमध्ये कनेक्शन होऊ दिलं जात नाही. निर्धाव येतोय. पहिल्या बॉलवर षटकार ठोकला दिनेशनं. त्याचा काटा काढला. त्यानंतर आपण पाहताय तर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना फलंदाजाला जागेवरती थांबवून ठेवलंय. अभि आलाय. 3 चेंडू. अभिनं मात्र इथून डॉट खेळलेत. खातं खोलायचंय. ओव्हर नंबर 2 षटकातला हा शेवटचा बॉल. इथे आकाशच्या माध्यमातून धावफलक स्थिरावलंय. इथे या चेंडूवरती आडव्या बॅटनं जबरदस्त वार केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. मात्रे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. दोन षटकं संपली आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत 28. 14.00 ची सरासरी. 28 धावा स्कोरबोर्डवर आहेत.
28 धावा धावफलकावरती जोडल्या. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक. पहिलाच बॉल इथे जोरानं टोलावलाय. फिल्डर सीमारेषेवरनं येतोय. चांगला झेल टिपलाय. मॅच मध्ये ट्विस्ट येत आहे. कमबॅक करून दिले जांभिवली टीमला. गोलंदाजीसाठी आलाय दुर्गेश आणि पहिल्याच बॉलवर विकेट. सत्राकडे वळतोय. उन्हाचा दाह जसजसा कमी होत जाईल तसतसा इथे डान्सिंग अंपायर विष्णू शिंदे सरांचा जलवा हळूहळू तुम्हाला पाहायला मिळेल. हळूहळू एक एक स्टेप चालू झाली आहे आणि येणाऱ्या संध्याकाळच्या उशिरापर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारचा जलवा नक्कीच पाहायला मिळेल. याच परिसरातील नामवंत पंच आहेत. अर्थातच गावचे लाडके जावई मैदानावरती आज फार मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती संपूर्ण अंपायर पॅनलला लीड करतायत. शेवटचं षटक. इथे झेलची सुवर्ण संधी आहे आणि या विकेट मिळाली आहे. चांगली गोलंदाजी करतोय दुर्गेश. गुड बॉलिंग. तर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या. कुळगाव टीमचे कॅप्टन आणि आदर्श वांगणी संघाचे कर्णधार आपण टॉस करण्यासाठी त्वरित यायचं आहे. सेकंड राऊंडची दुसरी मॅच या ठिकाणी आपण खेळवणार आहोत. आदर्श वांगणी विपक्ष कुळगाव B+. तत्पूर्वी विद्यमान सामना जो मैदानात चालू आहे, बिग फाईट मुकाबला. जय गौलोबा जांभिवली आणि त्यांना फाईट करतायत टीम जय हनुमान सामटोली. ओव्हर नंबर 3, षटक क्रमांक 3, शेवटचा अंतिम निर्णायक. इथून आपण पाहिलं तर अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावफलकावरती आहेत 29 धावा. पहिल्या षटकात 16 आल्या होत्या. तिथून रोखलंय. जांभिवली संघाने कमबॅक केलाय. मात्र इथे दे धमाका. आल्या आल्या दिलाय हुकमी टोला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटका. इथे बॅटची एज लागली आहे. विकेटच्या मागे चेंडू अडवत असताना निश्चित झेल ड्रॉप झाला, पण त्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न असफल. रनआउटच्या स्वरूपात विकेट आली आहे. फलंदाज बाद. एक शेवटचा बॉल. लास्ट बॉल ऑफ द लास्ट ओव्हर. शेवटच्या बॉलवर किती धावा जमतील हे पाहायचंय. निर्णायक चेंडू. इथे मिस टायमिंग. स्वतः गोलंदाज जातोय जीवाची बाजी लावून चेंडूला टिपण्याचा प्रयत्न तो करतोय, मात्र तिथे आपण पाहताय पोचू शकला नाही. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावा पूर्ण झाल्यात आणि इथे 2 धावांवरती संतुष्ट राहावं लागेल. षटक क्रमांक 3 ची सांगता झाली. पूर्वार्ध संपलाय. धावफलकावर जमवल्यात त्या एकंदरीत 37 धावा आणि 38चं लक्ष जांभिवली संघासमोर. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या आदर्श वांगणी टीमचे कॅप्टन आणि
ते झाला तर स्वप्नीलजी कांबरी यांच्याकडनं 1,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. स्वप्नीलजी कांबरी यांच्या वतीनं चामटोली संघ जर विजयी झाला तर 1,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालंय. स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत बनवल्यात 37 आणि 38चं लक्ष ठेवलंय. लक्षाचा पाठलाग या ठिकाणी चालू होतोय. जय गौलोबा जांभिवली संघाला बनवाव्या लागतील 38 धावा, 38 रन्स टू विन. पूर्वार्धामध्ये बनवल्या 37 धावा. बॅटिंग करत असताना टीम चामटोलीनं आणि 38 धावांचं कडवं लक्ष ठेवलंय. लक्षाचा पाठलाग करत असताना मॅच चालू होतीये. पिक फाईट मुकाबला तुम्हाला पाहायला मिळेल. मोठी मॅच. प्रत्येक सामना इथे फार महत्वाचा. प्रत्येक सामना डू ऑर डाय नॉकआउट स्टेजेसमध्ये खेळवली जाणारी स्पर्धा आहे आणि त्या अनुषंगानं तुम्ही पाहाल तर प्रत्येक सामन्यावरती पकड तुम्हाला मिळवावी लागेल, जिंकावं लागेल. इथे पहिलाच बॉल, जबरदस्त डिलिव्हरी, अनप्लेबल. फलंदाज माघारी परतत असताना लागलाय पहिला हादरा. बॅट्समन आउट, क्लीन बोल्ड. सोनूचा इथे क्लीन बोल्ड केलाय. सोनूनं निश्चितच भरोसा दाखवलाय. तो सोनूनं भरोसा या मॅच मध्ये सुद्धा तोडलाय. दोन्ही मॅच मध्ये आपण पाहिलं तर सोनू शून्यावरती बाद झाला आणि नक्कीच आपण पाहताय तर सोनूवरती जो भरोसा दाखवला तो भरोसा इथे तुटलाय. षटक क्रमांक पहिल्याच बॉलवर जी विकेट आली आहे इथे आपण पाहताय तर जय गौलोबा जांभिवली संघासाठी प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. जय गौलोबा जांभिवली संघाला जमवायचे आहेत तब्बल 38 धावा. मॅजिक फिगर 38. इथे समोरच्या दिशेला खेळतोय. बॅक टू बॉलर, स्वतःचाच फलंदाज या ठिकाणी मदत करतोय चेंडूला अडवण्यासाठी. इथे आपण पाहताय तर कुठल्याही प्रकारची धाव नाही. सलगचा दुसरा चेंडू आला ज्याच्यावरती एकही धाव मिळत नाहीये. हर्षद चांगली गोलंदाजी तो करतोय. पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर हा सुद्धा निर्धाव येतोय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात आपण आहोत. बनवायच्या आहेत तब्बल पाहायला गेलं तर 38 धाबा. चांगली गोलंदाजी. बॅट फिरवली आहे. बॅटची एज लागल्यानंतर थर्डमॅनला बीट करत चेंडू दन 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 करत सरळ सीमारेषेच्या बाहेर.
षटक क्रमांक पहिलं संपलंय धावफलकावरती जोडल्या त्या एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहेत 11 धावा बनवायच्या आहेत 38 उर्वरित 12 बॉल आणि 12 चेंडू आणि आता बनवाव्या लागतील 27 धावा 12 चेंडू 27 धावा इथे बनवाव्या लागतील विजयासाठी आता मात्र इथे कष्ट करावे लागतील 12 चेंडू 27 ची गरज पहिल्या षटकामध्ये 11 आल्या फलंदाज सोनू जरूर लवकर बाद झालाय मात्र इथे वैभव अजूनही खेळतोय वैभव वरती जबाबदारी आहे स्ट्राइक वर तयार हा चेंडू पाहिला जाईल चेक केला जाईल लेग स्टंपच्या बाहेरून जातोय पंचांनी दंडित केलं इट्स अ वाईट बॉल अवांतरची खून करत असताना विष्णू शिंदे सर एक धावेची मदत येते धावफलकावरती एका धावेच्या मदतीनं स्कोरबोर्ड पुढे सरकेल ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज दिनेश अष्टपैलू खेळाडू ज्यानं बॅटिंग सुद्धा सुंदर केली संघासाठी आता गोलंदाजी करतोय इथे आडव्या बॅटने खेळतायत पुन्हा एकदा मिड विकेट बाउंड्रीच्या जवळ दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सिंगल एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल सिंगल एक धाव आली आहे स्कोरबोर्ड पुढे सरकतं ते 13 या आकड्यावरती दिनेश गोलंदाजी करतोय चांगली यंग ब्रिगेड तुम्हाला जय हनुमान चामटोली संघाकडे पाहायला मिळतीये चांगली गोलंदाजी अटॅक जर तुम्ही पाहताय तर क्वालिटी बॉलिंग इथे दर्जेदार पाहायला मिळतीये दिनेश राईट अमोर द विकेट इथे समोर मिळालाय रागामध्ये ठोकलाय सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय षटकार षटकारानं मात्र इथे इरादे स्पष्ट केले षटक क्रमांक 2 मध्ये खेळ चालू आहे दिनेश गोलंदाजी करतोय बॅटिंग करत असताना आकाशनं ठोकलेला लंबा छक्का या षटकाराच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती हालचाल 19 धावा इथे धावफलकावर इथे मिस टायमिंग झेलची संधी कोण पकडेल हा प्रश्न आहे 3 फिल्डर आलेत एकमेकांना कॉलिंग नव्हतं थोडस एकमेकांमध्ये कॅल्क्युलेशन थोडंसं चुकलं होतं कॉलिंग चुकलं होतं आणि त्यानंतर आपण पाहताय तर शेवटच्या मोमेंटला झेल टिपत असताना गडबड झाली गडबड घोटाळा आणि हा झेल सुटला तिथून 2 धावा आल्या धावफलक जाते 21 या धावसंख्येवरती बनवायच्या आहेत 38 21 धावा झाल्यात इथून अजूनही आपण पाहिलं तर 17 स्टेप आउट झाला डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे सरसावला होता अगदी 2 ते 3 पावलं पुढे सरकवून इथं बॅट मारण्याचा प्रयत्न होता हुशारीने टाकलेला बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये दिनेशच्या माध्यमातून डॉट षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत चांगलं क्रिकेट व्हेरी गुड मॅच इथे सुद्धा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय चांगला टाकराय सिंगल एकच धाव मिळेल दिनेशचं कौतुक सातत्यानं केलं जाईल एक षटकार त्याच्या विरोधात जरूर आला मात्र त्यानंतर सुद्धा आपण पाहताय तर आकाश सारखा मातब्बर फलंदाज समोर असताना त्याच्या सुद्धा विरोधात इथं चांगली गोलंदाजी त्यानं केली आहे मॅच दोलायमान अवस्थेमध्ये वैभव आणि आकाश ही अतिशय विश्वसनीय जोडी मैदानात व्हाईट बॉलचा इशारा येतोय स्कोरबोर्ड पुढे सरकेल एका धावेच्या मदतीने ते 23 वरती बनवायचे आहेत 38 धावा इथून अजून पाहिलं तर 15 धावांची गरज चेंडू शिल्लक आहेत ते 7 बॉल 15 एखादा मोठा फटका आला तर इथे मॅच मध्ये लगेचच आपण पाहताय शिरकाव होईल बॅटिंग करणाऱ्या टीम जय गौलोबा जांभिवली संघाचा 7 बॉल आणि 15 धावांचं लक्ष मॉडर्न डे क्रिकेटचा जर विचार केला तर 7 बॉल 15 म्हणजे निश्चितच आपण पाहताय चेसेबल टोटल इथे आडवा प्रहार कडवा प्रहार बॅट्समन वैभवचा वैभवशाली तडाखा चेंडू सीमा पार षटकार
षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत असताना जमवल्यात अद्यापपर्यंत त्या 29 धावा आणि इथून 9 धावांचं लक्ष. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. आकाश आणि वैभव ही अतिशय महत्त्वपूर्ण जोडी मैदानावरती. जांभिवलीकरांच्या आशा आणि अपेक्षा ज्यांच्याकडनं सातत्यानं राहिल्यात ती ही जोडी मैदानावरती. बाबू कोंडिलकर यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 3333. षटक क्रमांक 3. पहिलाच बॉल टो क्रशिंग यॉर्कर. पंचांनी बोट केलंय आकाशाकडे आणि फलंदाजाला दिलाय चले जावचा नारा. आठ धावा. 4 चेंडू 8 धावा. सामना जर आपण पाहिला तर चेसेबल टोटल. दुसऱ्या बाजून नक्कीच सामना जिंकू शकते ती सामटोली टीम. यशचा हा बॉल इथे फटका चांगला यशस्वी केलाय. आमच्या सोबत त्याच्या गालावरती लगेच रोषणाई आली. इथे आपल्याला पाहायला मिळत आहे षटकाराच्या मदतीने सामना खुला केलाय. चेंडू 3 शिल्लक आहेत आणि विजयासाठी 2 धावांचं लक्ष. 3 बॉल 2. इथे हा फुलटोच मिळाला. फिल्डरला बीट केलंय. थर्डमॅनला पार करत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. वैभवनं हा सामना जिंकून दिलाय. जय गौलोबा जांभिवलीला. वेल प्लेड.